8 जुलैला मनसेचा मोर्चा झाला मीरा भाईंदरमध्ये. हा मोर्चा कशासाठी झाला, काय झाला हे सगळं समजून घ्यायचं आहे. समजून घेण्यासाठी आपल्यासोबत या मोर्चामध्ये जे सहभागी होते, हा मोर्चा यशस्वी झाला असं ते म्हणतायत. यशस्वी झाला तर ते यशस्वी करणारे जे शिलेदार आहेत ते आपल्यासोबत आहेत. मनसेचे पदाधिकारी, मनसेचे नेते आपल्यासोबत आहेत मीरा भाईंदरमधले. आपण टप्प्याटप्प्यानं समजून घेऊया. सगळ्यात आधी हा मोर्चा झाला, मात्र मोर्चाचं मूळ जर काढायचं झालं तर ते एक स्वीट मार्ट शॉप तिथे झालेली मारहाण. त्यावेळी नेमकं काय झालं होतं आपल्याला तिथून समजून घ्यावं लागेल. एक जोधपूर नावाचं स्वीट मार्टचं एक शॉप आहे. त्या शॉपमध्ये काही त्या दिवशी हिंदी सक्ती रद्द झाली. हा रद्द झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे. तर जल्लोष करताना तिथे फटाके पेढे वगैरे वाटले. पेढे घेतले ते त्याच्या दुकानात घेतले आणि नंतर तहान लागली. जल्लोष केल्यानंतर तहान लागली म्हणून पाण्याची बॉटल घ्यायला गेले. त्यावेळेला तो तिथे जरा बाचाबाची झाली. तो बोलतो काय का कर रही है जल्लोष. तर ते दिवाळी नाही हो कुछ नाही काय केले कर रहे जल्लोष. तर त्यांनी सांगितलं की ही मराठी हिंदी सक्ती जी होती हिंदी सक्ती त्याच्या विरोधात हा जी आर रद्द झालेला होता. हा जी आर रद्द झाला म्हणून हा जल्लोष चालला आहे. त्याच्यावरून त्यांनी हिंदी बोलण्यास नकार दिला आणि आडमुठपणे तो उभा होता आणि याचा राग धरून मराठी भाषेचा अपमान केला म्हणून आमच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या कानपाडीत मारली आणि तिथून तो हा मूळ वादाला सुरुवात झाली. मनसेने कानाखाली मारला अशी घटना ही पहिली नव्हती. याच्या आधी पण मनसेने मला वाटतं मुंबई राज्यभरातच मनसेने या आधी सुद्धा असं केलेलं आहे. यावेळी हे जे प्रकरण आहे ते इतकं का वाढलं, म्हणजे परप्रांतीय किंवा जे अमराठी उद्योजक आहेत ते एकवटले, त्यांनी मोर्चा काढला, हे यावेळीच नेमकं इतकं वाढलं असं का वाटतं दादा? बघा हा कुठला असा मराठी अमराठीचा वाद हा पहिलाच नव्हता. ह्याच्या आधी भरपूर असे केसेस म्हणजे घटना घडल्या आहेत. परंतु ह्याला जे वळण देण्याचं काम इकडे जो स्थानिक आमदार आहे अमराठी, त्याने याच्यामध्ये म्हणतात आगीत तेल टाकण्याचं त्याने काम केलेलं आहे. आम्ही आमच्या पदाधिकारी ज्यावेळेस तिथे गेले होते तर त्याच्या माथ्यावरती लिहिलं नव्हतं की हा गुजराती आहे की मारवाडी आहे. त्याने ज्या पद्धतीने बोलला की मी मराठी भाषा बोलणार नाही, मी का बोलू, इथे तर हिंदी चालते. मला फक्त तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्ही 25-25 वर्ष 30-30 वर्ष या शहरामध्ये या महाराष्ट्रात राहता, इथे खाता, इथे वाढता, इथे उद्योगधंदा वाढवता आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषाच तुम्हाला माहिती नाही कोणती आहे, मग ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं. आणि तो राग होता त्या ठिकाणी. जर वयस्क कोणी व्यक्ती असता तोही कानाखालीच लावला असता आणि हे मारणं काही योग्य नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने त्याने उत्तर दिलं मला असं वाटतं की हे योग्यच होतं आणि यापुढे सर्वांना कळेल की मराठी भाषेचं महत्त्व काय आहे. यापुढे सर्वांना कळेलच आणि कळायलाच हवं. मारण्याचं समर्थन? मारण्याचं समर्थन नाही, पण जर मराठी भाषेचा मराठी माणसांचा अपमान होत असेल तर त्याच्या कानपाडीतच बसणार. आणि सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेलंच आहे की तुम्ही मान सन्मान केला पाहिजे. महाराष्ट्रात उद्योगधंदे करता, व्यवसाय करता, आपला निवारा करता आणि या सगळ्या गोष्टी करताना मराठी भाषेचा अपमान नाही झाला पाहिजे, मराठी माणसांचा अपमान नाही झाला पाहिजे, हे नेहमी सांगत आलेले आहेत. बरं, आता हे सगळं समजून घेताना व्यापाऱ्यांचा ज्यावेळी मोर्चा निघाला होता मराठी व्यापाऱ्यांचा, तेव्हा मनसेकडून अविनाश जाधव आले होते. त्यांनी असा आरोप केला होता की स्थानिक आमदारांचं समर्थन आहे. लोकल लेवलला हे समजून घेताना कसं समजून घ्यायचं? स्थानिक आमदारांचं समर्थन म्हणजे नेमकं काय? फायनान्स, माणसं, नेमकं काय पुरवलं होतं? कसं आहे माहिती आहे का, हा मोर्चा ज्या पद्धतीचा निघाला होता ना, या मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते लीड करत होते या मोर्चाला. आणि हे सर्व मीरा भाईंदर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत नरेंद्रजी मेहता, हे जे सांगतील तेच पूर्व दिशा या कार्यकर्त्यांचे निर्णय असतात. त्याच्यामुळे नरेंद्रजी मेहता जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीचं एक व्हिडिओ आणि जे मजकूर त्यांच्या फेसबुक पेज आणि इतर ठिकाणी टाकलं होतं की मारवाडी जैन समाज, त्यावरून हा वाद कुठेतरी चिरगळला आणि दोन भाषा आणि दोन जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम यांच्याकडून करण्यात आला होता. त्याच्यामुळे हा राजकारण इथपर्यंत पोचला. आणि अविनाश जाधव जे बोलले की नरेंद्र मेहता यांनी या सर्व गोष्टी आगीत तेल टाकण्याचं काम केलं, नाही हे सत्य आहे. कारण जर त्यांनी तसं मजकूर टाकलं नसतं किंवा ऑडिओ क्लिप टाकली नसती, व्हिडिओ टाकला नसता, तर आज हा वाद त्याच ठिकाणी कुठेतरी शांत झाला असता. या सगळ्याशी सहमत आहात? म्हणजे भाजपचे जे स्थानिक आमदार आहेत नरेंद्र मेहता, त्यांच्यामुळे हा वाद इतका वाढलाय? नक्कीच नक्कीच. कारण काय बघायला गेलं ते आमदार आहेत, एक जबाबदार व्यक्ती आहेत. आज ह्या आमदारांनी म्हणजे कुठेतरी हा सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे होती आणि हा सामोपचाराने हा विषय मिटवला पाहिजे होता. कारण कुठलाही मराठी माणूस विनाकारण कधी कोणावर हात उचलत नाही. ती तशी वेळ येते त्याच्या त्या भाषेवर किंवा अस्मितेवर वेळ येते तेव्हा तो मग पेटून उठतो. आणि जेव्हा मराठी माणूस पेटून उठतो तेव्हा मग असा कानाखाली आवाज येतो.
कारण प्रत्येकाकडे आम्ही तर एवढंच म्हणतो की आम्हाला बाळकडू दिलेलं आहे की जर आमचा आवाज कसा महाराष्ट्रात कसा मराठीचा आवाज आहे तो पहिली गोष्ट कानावर सांगून जर नाही आला ना तो कानफाडीतच बसता असा विषय असतो. आता हे सगळं समजून घेताना आता कालचा मोर्चा झाला तो यशस्वी झाला असं का म्हणायचं, म्हणजे त्यातून साध्य काय झालं हा माझा प्रश्न आहे. गर्दी झाली का? हो झाली, मान्य करावंच लागेल, चॅनलवर सगळ्यांनी बघितलं, मात्र त्यातून साध्य काय झालं म्हणून हा मोर्चा यशस्वी झाला. साध्य हेच झालं, तुम्ही महाराष्ट्रात येणार, उद्योगधंदे करणार, मराठी माणसांवर आवाज उचलणार आणि मराठी माणसांच्या विरोधात मोर्चा काढणार आणि काल दाखवून दिलेलं आहे यांचं सरकार असताना. कारण की या मोर्चामध्ये जय मारवाड जय राजस्थान अशा घोषणा दिल्या आणि इकडचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील की ते जय गुजरात बोलतात. त्यामुळे कालचा मोर्चाला एवढं महत्त्व होतं की कालचा मोर्चा काढू नये म्हणून परवा रात्रीपासून अटक करत होते, अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना अटक करत होते, नेत्यांना अटक करत होते. पण त्याहून जाऊन पुढे आम्ही तो मोर्चा यशस्वी केला आणि जो रूट ठेवला होता बालाजी हॉटेल ते रेल्वे स्टेशन कौस्तुभ राणे स्मारक तिथपर्यंत आम्ही मोर्चा नेऊन तो यशस्वी केला आणि मोठ्या संख्येने त्यांचा मोर्चा पाहिला तो 1,5-2 हजारांनी होता. आमचा मोर्चा हा 30-40 हजार माणसाच्या साक्षीने झालेला आहे. त्यामुळे मराठी माणसांची एकजूट झालेली आहे आणि मराठी माणसांनी जे दाखवून दिलेले मराठी वादळ काय हे काल मीरा भाईंदर शहरात दाखवून दिलेलं आहे. बरं, एक प्रश्न आता आणखी असा पडतो की हा मोर्चा झाला, मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला असे काही बदल जाणवत आहेत, म्हणजे यशस्वी झाला असं आपण तेव्हा म्हणू ना, जे आपल्याला साध्य करायचं ते होईल की बाबा माणूस मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो, असे काही बदल जाणवत आहेत का मुळात? नाही, मुळात कसं आहे आता कित्येकांना इथे म्हणतात ना ते उपरती झालेली आहे. आता मी जिथे जिथे फिरतोय ना तर तिथे ते सगळेजणांचं मला समर्थन येतं आहे किंवा आम्हाला सगळ्यांना सांगतायत की बाबा सावंत जी हम लोग भी अभी मराठी सीख रहे. आता आता शिकतायत म्हणजे आता हा उद्रेक झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे की बाबा आता आपल्याला मराठी अनिवार्य आहे, बोलणं पाहिजे. आणि मग कित्येक जण बोलतात की आता आम्हाला शिकून हे आम्ही मराठी बोलणार. माझं महत्त्वाची गोष्ट आम्हाला हे म्हणायचं आहे की आमचा जो काल मोर्चा झाला मराठी माणसांचा, तर आम्हाला आश्चर्य वाटतं की आम्हाला ती परवानगी मिळाली नाही, पण आज ते परप्रांतातनं येऊन त्यांना परवानगी मिळते. आणि आम्ही इथलं स्थानिक असताना आम्ही इथे शांततेत मोर्चा काढायचं ठरलेलं असताना तुम्ही आम्हाला मोर्चाची परवानगी देत नाही. अरे आम्ही महाराष्ट्रात आहोत की आम्ही कुठे पाकिस्तानात आहोत हा मला प्रश्न पडला. आम्हाला अटक झाली त्याचा आम्हाला काही वाटत नाही आणि आम्ही मराठी माणसं आहोत. आम्ही बघा वेळेला मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी आम्ही वेळेला आम्ही प्राण पण देऊ. त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही, आम्हाला केसी पडल्या तरी आम्हाला काय वाटत नाही. फक्त एवढंच म्हणणं आहे की सरकारने खूप मोठी दडपशाही केली आणि पोलीस प्रशासनाने खूप आम्हाला वाटत होतं की आम्ही ब्रिटिश काळात आहोत का, कारण सेम आम्हाला तशी वागणूक दिली जात होती काल. आणि जी अटक झाली मोर्चाच्या परवानगीबद्दल तर समजून घ्यायचंच आहे, म्हणजे नेमकं काय म्हणणं होतं पोलिसांचं, का पोलीस नाही म्हणत होते? एक 2-3 थेअरीज समोर आल्या. एक पहिलं होतं पोलीस नाहीच म्हणाले, पोलिसांनी दुसरा रूट दिला, पोलिसांनी घोडबंदरचा रूट दिला. नेमकं काय होतं? नेमकं पोलिसांचं म्हणणं काय होतं? स्थानिक पातळीवर तुम्हाला ठाऊक असेल ना. पोलिसांचं म्हणणं होतं जे सरकार आहे त्यांचा दबाव होता. इकडचे एक मंत्री आहेत प्रताप सरनाईक आणि दुसरे अमराठी आमदार आहेत नरेंद्र मेहता, यांचा खूप पुष्कळ असा दबाव होता. विधान भवनात यांनी तिथून प्रेशर केलं होतं आणि त्या पद्धतीने या दबावाला सगळे कार्यकर्ते नेत्यांना अटक केली आणि हा मोर्चा होऊ नये म्हणून प्रयत्न केला. दुसरी गोष्ट आम्हाला परवानगी देत होते हे काल टी व्हीवर कळालं, कारण की आम्हाला परवानगी दिली नव्हती. आम्हाला ज्या ठिकाणी घटना घडली आम्ही तो रूट दिलेला, त्या रूटने आम्ही शांततेत मोर्चा काढणार होतो. परंतु त्यांनी आम्हाला काल टी व्हीवर कळालं, देवेंद्र फडणवीसने सांगितलं की तेव्हा की हा घोडबंदरला काढा. आज मला सांगा घोडबंदर हा मीरा भाईंदर शहरात येतो का? त्यांना जर परवानगी जिथे घटना घडली तिथपर्यंत काढायला परवानगी मिळते तर आम्हाला का परवानगी देत नाही? हे सरकार कुठे दडपशाही करत आहे, हे सरकार कुठेतरी अमराठी लोकांच्या बाजूने उभं राहते. कारण की मराठी टक्का हा घसरत चाललेला आहे, त्याचा मतदानातच फक्त फायदा होणार नाही म्हणून अमराठी लोकांचा मतदानावर फायदा होईल म्हणून ते प्रयत्न करत आहे. मराठीचा टक्का या मुद्द्याकडे यायचंच आहे, कारण मीरा भाईंदरमध्ये मराठीचा टक्का कमी झालाय अशी चर्चा म्हणजे आकडेवारीच समोर आलेली आहे. मराठीपेक्षा इतर भाषिक जास्त आहेत. काय वास्तव काय आहे नेमकं मीरा भाईंदरचं ते समजून घ्यायचं आहे. प्रत्येकाशी या विषयावर बोलायचं. साधारण तुम्हाला काय वाटतं किती टक्के किती टक्के मराठी माणूस? इथे आता जरी मराठी टक्का 20 ते 25% जरी असला तरी हे इकडचेच आहेत ना, महाराष्ट्राचे आहेत. तुम्ही तिकडून इकडे आला आहात आणि मला असं म्हणायचं मराठी टक्का तुम्हाला जर इथे कमी असला तर उर्वरित महाराष्ट्रात तरी मराठी लोक आहेत ना. मग ह्याच्या जीवावर तुम्हाला राजकारण करायचं आहे का? ह्यांचीच मतं घ्यायची आहेत का? आणि या शहरामध्ये दोन्ही आमदार असतील त्यांना मराठी मतदान झालेलं आहे, त्याच्या जीवावरतीच ते निवडून आलेले आहेत ना. मग तुम्ही आज मराठीलाच जर दुर्लक्षित करणार असाल मग तुमची गरज काय या महाराष्ट्रामध्ये? नको, तुम्ही तुमच्या घरी बसा, आम्ही दुसऱ्यांना संधी देऊ. पण तुम्ही मराठीच्याच विरोधात जर बोलणार असाल तर हे कुठेतरी आम्ही सहन करणार आणि खपवून पण घेणार नाही.
थेटपणे आरोप असा आहे की बाबा इथले जे स्थानिक नेते आहेत सत्ताधाऱ्यांपैकी त्यांच्याकडून हे सगळं केलं जातंय. कशासाठी केलं जातंय, काय साध्य करायचंय? महापालिकेच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका तर समोर आहेतच. प्रताप सरनाईक यांनी 3 दिवसापूर्वी बाईट देताना बोललेले आहेत की 70% अमराठी लोक आहेत. हे महाराष्ट्रात गुंड आहेत की ज्यांनी अशा घटना केल्या. मी म्हणतो जर मराठी गुंडा व्हायला लागलं तर हो, आम्ही मराठीचे गुंड आहोत आणि कायम मराठीसाठी गुंड होणार आम्ही. मराठीसाठी गुंड व्हायला तुम्ही तयार आहात असं म्हणताय. या सगळ्याचं राजकारण सुद्धा समजून घ्यावं लागेल ना. म्हणजे हे सगळं ठीक आहे, तुमचे जे आरोप आहेत प्रताप सरनाईक असतील किंवा मेहता यांच्यावर जे आरोप करताय तुम्ही ते कशासाठी करतायत हे समजून घ्यावं लागेल. स्थानिक पातळीवरूनच समजून घ्यावं लागेल काय हेतू काय, हे सगळं करून काय साध्य होतं. कसं आहे माहिती आहे का, हा शहर मराठी आगरी कोळी बांधवांचा आहे, स्थानिक भूमिपुत्रांचा आहे. आणि या शहरात येऊन जर काहीतरी करायचा प्रयत्न या शहरातल्या नागरिक जे भूमिपुत्र आहेत त्यांच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठवणार असाल, त्यांच्या विरोधात जर काहीतरी कारस्थान करणार असाल तरी आम्ही शांत बसणारी लोक नाही आहेत. कारण जेव्हा कुठे आमच्यावर अन्याय होईल तिथे लात मारण्याचं काम आम्ही करणारच. आणि या भूमिपुत्र असो या मराठी माणूस असो या महाराष्ट्रात राहणारी जी आपली मराठी भाषेवर प्रेम करणारी लोक असो त्यांच्यासोबत आम्ही उभे राहू. आणि ज्या पद्धतीचं तुम्ही मला सांगितलं की खरंच हे वाद काय आहे किंवा यांच्याबद्दल आपण का यांच्यावर बोलतायत, तर माझं म्हणणं एक आहे की सर्व जाती धर्मांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. असं नाही की फक्त उत्तर भारतीयांनी निवडून दिलेलं आहे, परप्रांतीयांनी निवडून दिलेलं आहे. मराठी माणसांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मतदान करून आज या दोन्ही लोकप्रतिनिधींना निवडून दिलं आहे. मग लोक चिडतात काय, लोकांमध्ये यांच्या विरोधात राग काय हे अजून त्यांना कळालं नसेल. तर मी सांगतो की ज्या पद्धतीचे तुम्ही स्टेटमेंट देत आहेत की मी मीरा भाईंदर, प्रताप सरनाईक जी अशी स्टेटमेंट देतात मी मीरा भाईंदर शहरात आलो की मला हिंदीमध्येच बोलावं लागते. अरे मग तुम्ही स्वतः मराठी असून ह्या पद्धतीचं जो विधान करता हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे तुम्हीच मराठीचं गलजेपी करण्याचं काम होत आहेत. नरेंद्र मेहता जे असे आहेत ते मराठीत चांगलं बोलतात, पण त्यांनी ज्या पद्धतीचं या दोन जाती धर्मामध्ये दोन भाषामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं हे कुठेतरी लोकांना राग लोकांच्या मनामध्ये तयार झाली, चीड तयार झाली. त्याच्यामुळे हा वाद या शहरामध्ये चालू झाला. तुम्ही नरेंद्र मेहतांचा उल्लेख केला, ते फार चांगलं मराठी बोलतात असं तुम्ही म्हणालात. अगदी खरं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा जे मराठी आमदार आहेत ते सभागृहामध्ये मराठीत बोलतात. पण मग हे व्यापाऱ्यांना का नाही लक्षात येत आहे? राजकारण्यांना त्यांचा फायदा लक्षात आलाय पण व्यापाऱ्यांना येत नाहीये असं यातून समजायचं. मतांचं राजकारण ना. आता त्यांचं कसं आहे की आता महापालिकेच्या निवडणूक आहे, मग आता हे कसं हिंदी सक्तीचं जे सक्ती होती ती रद्द झाली. आता कुठंतरी आपल्याला अमराठी लोकांचं मतदान म्हणजे ते राजस्थानी, गुजराती, मारवाड्यांचं किंवा इतर भाषिकांचं मतं मिळवण्यासाठी हे करण्यात आलेले षडयंत्र राजकारण आहे. मला हे 100% आम्हाला दिसतंय. कारण त्यांच्या लोकांना त्यांना जवळ करायचं आहे, खुश करायचं आहे की बा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अरे पण तुम्ही इकडचे स्थानिक आमदार आहात, तुम्हाला बोललं पाहिजे बाबा तुम्ही असं उर्मटपणे बोलू नका, मी बोलणारच नाही मराठीत, मी हिंदीच बोलणार. मग हे चुकीचंच आहे ना, कुठंतरी हे चुकीचंच आहे. तुम्हाला शिकलंच पाहिजे. राहता खाता वाढता तर तुम्हाला मराठी बोलणं अनिवार्यच आहे. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांच्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे काय मराठी हिंदी या संदर्भात जे अमराठी व्यापारी आहेत बोलतात मराठीमध्ये की त्यांचं ते आडमुठेपणा असतोच, काय अनुभव आहे? कसं आहे, त्यांना भाषावाद ह्या सगळ्या गोष्टीचं प्रेम आहे. आणि इकडचे आमदारच अमराठी असल्यामुळे त्यांना माहिती आहे आपल्या पाठीशी नरेंद्र मेहता उभे आहेत. कारण की आत्ताही पाहिलं असेल अमराठी लोकांचा मोर्चा काढला त्यात भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते होते. त्यामुळे तुम्ही लक्षात आलं असेल की तुम्ही म्हटलात ना मगाशी की पैसे पुरवतात, काय पुरवतात, हे माणसं पण पुरवतात आणि फायनान्स पण करतात. कारण की त्यांचा हा मतदारसंघ आहे. जे त्यांचे जैन डेरासर वगैरे आहे तिथे जाऊन मिटिंगी झाल्या आणि तिथे एक महिलाचं तुम्ही स्टेटमेंट बघितलं असेल, खूप व्हायरल झालं की जर आम्ही 4 दिवस दुकानं बंद ठेवली तर हे उपाशी मरतील. मी म्हणतो 4 दिवस बंद नका करू, तुम्ही कायमचे बंद करा आणि तुमच्या राज्यात जावा आणि तिकडे काय करायचं करा. आमचं जे काय होईल ते आम्ही बघून घेऊ. कारण की तुम्हाला जे पुरवठा करतात दुकानात ते आमचे शेतकरी बांधव आहेत. ते ज्या वेळेला घाम गाळतात त्यावेळेला ते विकतात, ते दलालीच्या मार्फत तुम्ही घेतात आणि ते आम्हाला विकतात. त्यामुळे तुम्ही कायमचे दुकान बंद करा आणि तिकडेच राहा. या सगळ्यामध्ये आणखी एक मुद्दा जो समजून घ्यायचा आहे तो असा आहे, व्यापाऱ्यांच्या अनुषंगानं जेवढे अमराठी व्यापारी आहेत किंवा ज्यांचे दुकानं आहेत ते सगळे 100% असं कडवट आहेत की मराठीत बोलणार नाही, की काही जण आहेत जे मराठीत सुद्धा बोलतात? नक्कीच. काही म्हणजे मी तर म्हणतो ना, जवळजवळ माझ्या माहितीनुसार आणि माझ्या अनुभवानुसार मी आज कित्येक वर्ष इथे मीरा भाईंदरमध्ये राहतोय.
तर माझ्या अनुभवानुसार मला हे म्हणायचं की जवळजवळ 75% अमराठी लोक जे आहेत, जे परप्रांतीय आहेत, त्यांना मराठी भाषा येते, पण ते कित्येकदा मराठी बोलत नाहीत. आणि काही लोकांना असं वाटतं की आता हिंदीही चालता तो हिंदीही चला नाही का, कारण त्यांना असं वाटतं हिंदीच आपली राष्ट्रभाषा आहे. असं कित्येकांचा गैरसमज आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हिंदी ही राज्यभाषा आहे आपली. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही गुजरातमध्ये गेलात तर तुम्ही गुजराती बोलायला पाहिजे, तुम्ही कर्नाटकमध्ये गेलात तर कानडी बोलायला पाहिजे, तुम्ही मद्रासमध्ये गेलात तर तिथे तुम्ही मल्याळी बोललं पाहिजे. आता माझं म्हणणं काय की तुम्ही महाराष्ट्रात तर मराठी बोललीच पाहिजे, मराठी आलीच पाहिजे, आणि मराठी सगळ्या गोष्टींनी जी व्यवहारात त्याच्यात पुढे आलीच पाहिजे, या मताचा आम्ही आहे. म्हणजे भाषावर प्रांत रचनेचा हा मुद्दा आहे. मला आता या सगळ्यातून म्हणजे या उत्तरामधून असं लक्षात येतं, फक्त हे योग्य आहे का नाही मला ठाऊक नाही, तुम्ही सांगा. मीरा रोड मधला हा वाद मराठी विरुद्ध अमराठी असा नाहीये, मराठीवर प्रेम असणारी माणसं आणि मराठीवर प्रेम नसणारी माणसं असा हा वाद आहे का? वाद काहीच नाही. आता हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून आहे. हा मारवाडी आहे, हा उत्तम मराठी बोलतो, हा आमच्यासोबत आहे. यांना पण विचारू शकता, मराठी माणूस विनाकारण हात उचलत नाही. ज्या वेळेला समोरच्याची चूक होती त्यावेळेला कानफाडीत बसते, पण हा आमच्या सोबत तेव्हापासून आजपर्यंत. म्हणजे कालच्या मोर्चाला पण पाहिलं तर हा होता, परवा रात्री याच्या घरी पोलीसवाले गेलेले उचलायला, पण हा अमराठी आहे ना, ह्याला या मराठी भाषेवर प्रेम आहे, महाराष्ट्रावर प्रेम आहे. हा एवढ्या वर्ष इथे राहतो, हा चांगलं मराठी बोलतो. काय नाव दादा आपलं? माझं नाव शेरा सत्यनारायण पुरोहित आहे. किती वर्षापासून राहत आहे? मला झाले 14 वर्ष झाले. तुम्हाला आजपर्यंत कधी त्रास झालाय? तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे वगैरे? सगळे हा माझा मोठे भाऊ आहे आणि आम्ही एकत्रित राहतो आणि हे सगळे माझ्या घरी येतात आणि मी पण जातो. खूप चांगला आहे माझा हा पक्ष, माझा एक फॅमिली आहे, ठीक आहे. आणि बाकी सगळे आहे मराठी लोक, सगळे माझा मित्र आहे. आणि हा मोर्चा मारवाडी गुजरातीसाठी नव्हता, हा भारतीय जनता पक्षाचा होता. कारण हा नरेंद्र मेहतानी दोन जातीवर हा वाद केला होता. बाकी इथे किती मारवाडी लोक आहे, आणि आमच्या सचिन पोंपले दादांनी या कोविडमध्ये किती मारवाडी लोकांचा बिल माफ केला होता. ते जाऊन 353चा जे कायदा होता त्यांनी स्वतः घेतला होता. आणि यांच्या तडीपारचा पण नोटीस आला होता फक्त मारवाडी गुजरातीसाठी. बरं, मला या सगळ्याच्या तुमच्याकडून आणखी एक समजून घ्यायचं, मराठी भाषेविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? हे वातावरण एवढं तापलेलं आहे, आधी एक मारहाण झाली, त्याच्यानंतर एक मोर्चा निघाला, मग दुसरा मोर्चा निघाला. तुम्ही मीरा रोडमध्ये राहणारे एक मूळचे मराठी नसलेले नागरिक, तुम्हाला मराठी भाषेविषयी आत्ता काय वाटतं? मराठी भाषा सगळ्यांना आली पाहिजे, पण काही लोक राजकारण करतात. सगळ्यांना मराठी येतात, पण काय बोलता नाही की हा पक्ष मोर्चा मनसेचा आहे, बाकी इतर पक्षाचा आहे. यासाठी हे सगळं वादविवाद चालू आहे. बाकी अनेक लोक आहेत जे मराठी चांगली बोलतात. हे सगळे मनसेचे पदाधिकारी होते ज्यांच्याशी आपण आत्ता बातचीत केलेली आहे, स्थानिक नेते आहेत ते मनसेचे. नेमकं मोर्चाच्या बाबतीत काय घडलेलं होतं, नेमका काय वाद सुरू आहे हा आपण समजून घेण्याचा त्यांच्या अनुषंगानं प्रयत्न केला. या दादांशी बोलताना आपल्याला एक गोष्ट जाणवते, ज्यावेळी एखादा अमराठी माणूस तोडकं मोडकं का होईना पण मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मराठी माणसाला 36 जिल्ह्यामध्ये महाराणा प्रतापचा स्मारक आहे. जर सन्माननीय राजसाहेब आणि मराठी माणूसला जे अगर गुजराती मारवाडीचा ते वाद होता तर हा स्मारक नव्हता. नाही, अगदी खरं आहे, हा मुद्दा सुद्धा खरं आहे. पण माझं म्हणणं असं आहे की जेव्हा एखादा मराठी माणूस तोडकं मोडकं का होईना मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा आपण हसत नाही, आपल्याला त्याचं कौतुक वाटतं. आणि हा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. प्रयत्न जर झाला मराठी बोलण्याचा तर असा वादच होणार नाही. त्यामुळे हा प्रयत्न फार गरजेचा आहे.